ह्या आठवड्यात मराठी पिक्चर मध्ये खूप सारे टीझर आलेत आणि जे टॉप क्लास टीझर आहेत आणि ते ऑक्टोबर महिन्यामध्ये कल्ला होणार आहे मराठी पिक्चरचा. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत की मराठी पिक्चरचे कुठले कुठले टीझर हवा करतायत आणि ते आता पुढच्या महिन्यामध्ये काय कल्ला होणार आहे मराठी पिक्चर आल्यावरती. तर नमस्कार, मी नीरज गायकवाड तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय नीरज गायकवाड मराठी मूवी रिव्ह्यू मध्ये. आपण या व्हिडिओला सुरुवात करूया की पहिल्या क्रमांकावर जो आहे जो टीझर आहे तो आहे राजसाहेब ठाकरे यांचा. हो, राजसाहेब ठाकरे यांचा एक नंबर. म्हणजे राजसाहेब ठाकरेच्या बायोपिक नाहीये हा, राजसाहेब ठाकरेचा जो सैनिक आहे तो त्यावरती हा पिक्चर काढलाय आणि तो कसा फॅन आहे राजसाहेब ठाकरेचा किंवा कसा तो फॉलो करतो राजसाहेब ठाकरेंना, तर ह्या पिक्चरमध्ये सांगितलं तर पिक्चरचं नाव आहे एक नंबर. आणि प्रत्येक गोष्ट पिक्चरमध्ये सीन बाय सीन किंवा फ्रेम बाय फ्रेम एवढं टीझर मध्ये कटिंग भारी केलंय ना. जेव्हा स्टार्टिंगलाच टीझर मध्ये आवाज येतो राजसाहेब ठाकरेंचा, जो टीझर सुरू होतो त्यानंतर जे म्युझिकल थीम किंवा विसलचं ते साऊंड त्यांनी दिलंय अजय अतुलने, तर ते जेव्हा तुम्ही टीझर बघा ना तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी समजतील. आणि एका दिवसामध्ये 1 मिलियन क्रॉस झालाय टीझरला. हा पुढच्या महिन्यात हवा तर करणारच आहे पिक्चर, तर त्यामुळे मी खूप जास्त उत्सुकता आहे या पिक्चर बद्दल. आणि अजय अतुलचं म्युझिक आणि राजेश बापूसकरचं डायरेक्शन, म्हणजे त्यांनी आधी व्हेंटिलेटर काढलाय, फरारी सवारी काढलाय, त्याचं डायरेक्शन आहे आणि त्या डायरेक्शनच्या खाली हा पिक्चर बनलाय. तर पिक्चर खूप चांगला असेलच याची खात्री आहे मला. सेकंड क्रमांकावरती जो मूवी आहे तो आहे पाणी. आदिनाथ खोटराने पहिल्यांदा डायरेक्शन मध्ये केलंय आणि खूप चांगला सब्जेक्ट मानलाय पाणीवरती. आणि कसं स्ट्रगल करतात गावाला आणि एका माणसाने त्यांनी कसं बदलून टाकलं पूर्णपणे, ही रिअल गोष्ट आहे पाणी या पिक्चर मध्ये. आणि खूप कॅरेक्टर चांगले हे केलेत त्यांनी टीझर मध्ये तर असं दिसतंय. आणि लोकेशन खूप चांगली आहेत आणि डायरेक्शन वाईज तर मला टीझर चांगला वाटलाय, पण जेव्हा मूवी रिलीज होईल तेव्हा समजेल. आणि प्लस गोष्ट म्हणजे या टीझर मध्ये प्रोडक्शन वाईज प्रियंका चोपडा ह्यामध्ये आहे. पिक्चरचं प्रोडक्शन हाऊस प्रियंका चोपडा यांनी केलंय. आणि प्लस गोष्ट म्हणजे कोटरे विजन्स यांनी पण इथे प्रोडक्शन हाऊस केलंय. आणि डायरेक्टर बाय आदिनाथ खोटर यांचा फर्स्ट पिक्चर असा सोशल याच्यावरती आहे. तर त्यामुळे मी खूप जास्त उत्सुकता आहे. आणि ह्या पिक्चरला राष्ट्रीय पुरस्कार पण भेटला, तर त्यामुळे आपल्याला या पिक्चरमध्ये खूप काही शिकायला भेटेल. जेव्हा आपला ट्रेलर येईल तेव्हा आपल्याला समजेल ह्या गोष्टी. तिसऱ्या क्रमांकाचा जो मूवी आहे तो आहे एक डाव भूताचा. म्हणजे एकदम फसलेला टीझर म्हणतात ना, तो हा पिक्चर आहे एक डाव भूताचा. ह्यामध्ये सिद्धार्थ जाधव आहे, नानासपुरे आहेत. आणि काय मला एक्सपेरिमेंट काय वाटलं नाहीये, कारण की आहे ना आधीचा जो पिक्चर आलेला भरत जाधवचा गोंड्या मारते तंगड, सेम कन्सेप्ट ह्यामध्ये पण आहे. आणि काय मला नवीन नाही वाटलंय, ते सिद्धार्थ जाधवला भूत दिसतात आणि मग नानासपुरे त्याला दिसतो, पुढे काय सोशल इश्यूज होतात किंवा खूप त्यामध्ये काय कॉमेडी होते, तेच रडगाणं. आणि बाकी काय नवीन नाही पिक्चर मध्ये. तर मी जास्त काय एक्साइटेड नाही या पिक्चरसाठी. आणि टीझर बघता मला काय इम्पॅक्ट असा काय वाटलाच नाही पिक्चर बद्दल. तर त्यामुळे तुम्ही हा पिक्चर इग्नोर केला तरी चालेल, पण वन टाइम आपण पिक्चर बघून घेऊ. न बघता आपण कुणाला पण जज नाही करू शकत, तर त्यामुळे हा पिक्चर बघायला काय हरकत नाहीये. तर ह्या 3 आहेत ऍक्च्युली ह्या आठवड्याचे टीझर आलेले. तर तुम्हाला कोणता टीझर आवडलाय तर मला ते कमेंट करून सांगा. आणि जर अजून काय अपडेट पाहिजे असेल तुम्हाला ह्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.